जायकवाडी धरणामध्ये खूप कमी पाणी आहे. आता पावसाळा संपत आलेला आहे आणि इथली जी भिंत आहे, भिंतीला तडे गेलेले, तुटलेली आहे. तरी इथं धोका निर्माण होऊ शकतो. जायकवाडी धरण पूर्ण भरले तर इथं हे भिंती तुटू शकतात लाटेच्या मारेनं. याला डागडुजी करायला पाहिजे. इथं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. इथं पोल जे आहे, इलेक्ट्रिक पोल, त्याच्यावर लाईट नाही आहे. आज किती दुर्व्यवस्था झालेली आहे जायकवाडी धरणाची. आपण या दृश्याच्या माध्यमातून आपण बघू शकता की आता ऑगस्ट महिना संपत आलेला आहे तर जायकवाडी धरणामध्ये खूप कमी पाणी आहे. पावसाळा असताना देखील इकडे सगळं तिकडे काही नाहीये. ते शिटिंग येते आपल्याला. खूप कमी पाणी आहे. आपण बघू शकता पूर्ण या धरणातील सेंटरला बघू शकतात की हिरवं आहे. पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता बघा किती जवळपास मला वाटते ह्या भिंती जी होती ना तुटलेली, त्या भिंतीपासून मला वाटतंय की 200-100 फूट खोल पाणी कमी झालेलं आहे. 200-300 फूट तरी झालेलं असेल असं मला वाटतं. काही पर्यटक लोक इथं काठावरती पाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. धोकादायक काम आहे. एखाद्याचा पाय वगैरे घसरला तर रिस्क खूप आहे. हे सेंटरला बघू शकता आपण की इथं पण तुटलेलं आहे. जे सपोर्ट दिलेला आहे ना दगडाला, धरण बांधते वेळेस असे दगडे वगैरे लावतात. ज्या लाटा येतात ना, ज्या धरणाला नुकसान पोहोचत नाही, त्या दगडावरती मारा करतात आणि सुरक्षित राहते. पाणी एकदम शुद्ध आहे. आपण इथं पाण्याचा आनंद घेऊ शकतात, पण सुरक्षितरित्या. दूरच राहिलेलं बरं ह्या लाटेपासून, पाण्यापासून. लांबूनच पाण्याजवळ जाण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. जीवितहानी बी होऊ शकते. त्याच्यामुळं जोराच्या पाण्याच्या लाटा येत आहे. बहुतेक पाण्याचा प्रवाह वाढत असेल. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी आणत राहीन. थँक्यू.